नमस्कार. मराठी ब्लॉगर सुनीतामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस चांगला जावो, तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो. मध्ये 2-3 दिवस व्हिडिओ मी बनवले नाही कारण जुहू चौपाटीचा व्हिडिओ एडिटिंग करते वेळेस इतका वेळ लागला ना की खूप वेळ निघून गेला. मग त्याच्यामुळे मी व्हिडिओ थोडं थांबले, नवीन दुसरे काही बनवले नाही. आज तो व्हिडिओ झाला कंप्लीट आणि त्याची एडिटिंग वगैरे सर्व काही झालं. चला म्हटलं आज बनवावा. तर हे गेलेलं आहे नेहरू तारांगण म्हणजे स्पेस प्लॅनेटेरियम आहे. तिथे त्यांची शाळेतील सगळे मुलं येणार आहेत आणि त्यांच्या टीचर येऊन त्यांना तिथं गायडन्स सगळी काही माहिती सांगणार आहेत. तर सगळेजण मुलं तिथं गेलेले आहेत. तर मुलांना येते वेळेस डब्बा पण घेऊन येण्यासाठी सांगितलं होतं. मग मी अभयला डब्बा देण्यासाठी सँडविच बनवले होते. त्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आपल्याला सँडविचसाठी जे साहित्य लागतं ते अगोदर मी तयार करून घेत आहे. त्यासाठी टोमॅटो 2 चिरलेले आहेत, एक मोठी काकडी घेतलेली आहे, कोथिंबीर पुदिना पण निवडून घेतलेला आहे आणि 2 कांदे पण मला चिरून घ्यायचे आहेत. तर हे सँडविचसाठी सर्व सामान आपल्याला कच्चंच घ्यायचं असतं म्हणून अगोदर हे तयार करून घेत आहे मी. तर आपल्याला सँडविचसाठी हे जे स्लाईस आहेत ते पातळ पातळ चिरून घ्यायचे असतात. गेल्या 1.5 ते 2 वर्षामध्ये ऑनलाईन शाळेमध्ये मुलांना खूप बोर झालेलं आहे म्हणून खूप दिवसानंतर असं कुठेतरी बाहेर जात आहेत आणि ते पण सगळ्या मित्रांसोबत. म्हणून खूप छान वाटत होतं अभयला पण आज. आणि त्याला सँडविच खूप आवडतं त्याच्यामुळे त्यानं डब्याला मला मुद्दाम हेच करून दे म्हटलं. त्याच्यामुळे चला मुलांची इच्छा आहे तर आपल्यालाही आवडतं करायला आणि उत्साह पण येतो. तर इथं मी सर्व काही चिरून घेतलेलं आहे. कांद्याचे असे काप केल्यानंतर त्याला सुटसुटीत भाग करून घेतलेले आहेत कांद्याचे, पाहू शकता. आणि आता इथं मी पुदिन्याची चटणी करून घेणार आहे. इथं मी पुदिना घेतलेला आहे पाहू शकता आणि कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं आणि लसूण घेतलेलं आहे. त्याबरोबरच आपल्याला याच्यामध्ये थोडंसं स्वीट गोड होण्यासाठी थोडीशी साखर पण टाकून घ्यायची आहे. मी इथं 2 चमचे साखर टाकली आहे आणि त्याच्यासोबतच त्यात थोडंसं लिंबू म्हणजे आंबट गोड तिखट अशी चव खूप छान येते. आणि इथं मी पाहू शकता वाटून घेतलेली आहे चटणी, किती छान झालेली आहे ते. आता ही आपण चटणी वाटीत काढून घेऊयात. आणि वाटीत काढून घेते वेळेस माझ्या लक्षात आलं की याच्यात मी मीठ टाकलेलं नाही आहे. मग मी वाटीत काढल्यानंतर शेवटी मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि ही चटणी अशी पण खूप छान लागते. तर इथं मी ब्रेड घेतलेला आहे. सिटी बेकरी म्हणून आमच्या इथे आहे तर तिथे ब्राऊन ब्रेड आणलेला आहे. आपला साधा ब्रेड पण चालतो पण ब्राऊन ब्रेडमुळं काय होतं आपलं पोट खराब होत नाही किंवा तो गव्हाच्या पिठापासून बनवलेला असतो. तर इथं हे पूर्ण साहित्य मी तयार करून घेतलं आहे. साहित्य तयार करत असताना बटाटे उकडायला ठेवले होते. आता ते उकडलेले आहेत आणि त्याची सालं पण काढून घेतलीत. जी भाजी करून घ्यायची आहे बटाट्याची ती करून घेऊयात. इथं मी तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरे टाकून घेतलेले आहेत, थोडीशी हळद टाकली, लाल तिखट टाकलं, धने पावडर टाकली, थोडासा चाट मसाला पण टाकला त्याच्यामध्ये आणि कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता पण माझ्याकडे नव्हता. आणि हे थोडंसं गरम झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये बटाटे टाकून घेतले आपण जे स्मॅश करून घेतले होते आणि त्यात मीठ टाकलं. मी इकडे बटाट्याची भाजी करत असताना प्रियाने इकडे एका ब्रेडला सॉस आणि एका ब्रेडला हिरवी चटणी अशाप्रमाणे लावून घेतलेलं होतं. आणि त्याच्यानंतर टोमॅटो कांदा असं एक एक करून ठेवायचं चांगल्या प्रकारे. आणि छान असं ठेवल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला ती करून घेतलेली बटाट्याची भाजी ठेवायची आहे. आणि भाजी थोडीशी जास्त लावली तरी चालते, थोडीशी कमी ठेवली तरी चालते कारण आपल्या आवडीनुसार त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. आणि आता हे अशा प्रकारे थोडंसं चांगल्या प्रकारे लावून दाबून घ्यायचं म्हणजे बाहेर येणार नाहीत काकडी टोमॅटो. अशा प्रकारे मी तुम्हाला आणखीन एक दाखवते की कशा प्रकारे ते सर्व काही साहित्य लावून घ्यायचं. ते इथं 3 ब्रेडचं पण आपण करू शकतो पण 3 ब्रेडचं खायला थोडंसं अवघड होतं म्हणून मी 2 ब्रेडचंच केलेलं आहे. आणि कोणी ब्रेडचे काठं पण काढतात पण मुलांना ते खूप आवडतं म्हणून मी इथं ब्रेडचे काठं कट करून घेतलेले नाही आहेत, जशाच तसे ब्रेड घेतलेले आहेत. तर आता आपण हे भाजून घेऊयात. इथं मी तव्यावरती थोडंसं तेल टाकून तवा गरम झाल्यानंतर त्याच्यावरती सँडविच असे ठेवून घेतलेले आहेत. आणि गॅस एकदम फास्ट करायचा नाही, मिडियमवरतीच ठेवायचा म्हणजे करपणार नाहीत. आणि 2-2 मिनिटांनी असं दोन्ही बाजूनी चांगल्या प्रकारे शेकून घ्यायचं. तसं सँडविच भाजायचं ते वेगळ्या प्रकारचं असतं, सँडविच मेकर पण असतं पण माझ्याकडे ते नाही आहे. आपण चांगल्या प्रकारे असं तव्यावरती पण भाजू शकतो, काही प्रॉब्लेम येत नाही. आपण याच्यामध्ये चीज किंवा बटरचा पण वापर करू शकतो
पण आमच्या घरी चीज किंवा बटर हे असे आवडत नाहीत, त्याच्यामुळे मी हे काही घेतलेलं नाही आहे. साधं नॉर्मल आपल्या तेल टाकून मी भाजून घेत आहे. तर आता इथं सँडविच पाहू शकता चांगल्या प्रकारे कुरकुरीत असे भाजलेले आहेत. आणि आता मी ते काढून घेते आणि असं कट करून घ्यायचं. आणि कट करून घेतल्यानंतर आपलं ते स्लाईसमध्ये खायला पण सोपं होतं. अख्खा ब्रेड घेतला तर खायला अवघड होतं, त्याच्यामुळे असं मध्यभागून कट करायचं. तयार आहेत आपले मस्तपैकी सँडविच खाण्यासाठी. मुलांना डब्याला पण देऊ शकतो आणि घरीसुद्धा आपल्याला झटपट नाश्ता तयार होतो. तर अशा प्रकारे मी सगळे सँडविच पण करून घेतले आणि आम्ही पण खाल्ले आणि आभईला पण डब्याला दिले. तुम्हाला ते कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका. तसेच नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजची ही सँडविचची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मी आशा करते. सकाळची थोडीशी घाई गडबड असते, सगळ्यांचीच असते, माझीच नाही. त्याच्यामुळे थोडंसं झटपट होणारी रेसिपी आहे, त्याच्यामुळे कोणीही सहज करू शकतं आणि ती पण मुलांना खूप आवडते. आता सध्याच्या कंडिशनमध्ये तर आपण घरच्या घरी जे काही करू ते चांगल्या प्रकारे करून मुलांना खाऊ घालणं हेच आपल्या आरोग्यासाठी पण चांगलं आहे. छान झाडं वगैरे, वातावरण इतकं शांत आहे, खूप छान वाटते. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण एका लाईकमुळे आणि सबस्क्रायबरमुळे आणखीन थोडंसं मनातील प्रोत्साहन वाढतं. तर मित्रांनो, हे आहे नेहरू प्लॅनेटेरियम. इथे आपल्या आकाशातील ग्रह, उपग्रह, चंद्र, तारे ते आपल्याला इथं खूप चांगल्या पद्धतीने दाखवले जातात आणि माहिती केले जातात. आम्ही खूप दिवस झाले यायचं म्हणत होतो, पण लॉकडाऊनमुळे सर्व बंद होतं. आता एके दिवशी आम्ही पण येणार आहोत, तर तेव्हा मी तुम्हाला सर्व काही दाखवते. आज फक्त बाहेरचं दृश्य तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आपण नेक्स्ट जेव्हा कधी येऊ तेव्हा आतील सर्व काही तुम्हाला मी नक्की 10 मिनिटं राहिलेले आहेत. आता अभय येईन बाहेर, मग त्याला घेऊन आपण जाऊयात.
जे तुम्हाला बाहेरचं आता दिसलेलं आहे जे सुंदर दृश्य ते तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चला आपण कंटिन्यू करूयात. आनंद दिसू द्या, मास्क काढा जरा. आयडेंटिटी कार्ड कसं तरी भेटलं एवढं भारी. ये भारी वाटायले दोघं पण. कसं वाटलं रे सांगा ना नेहरू सायन्स सेंटरचा अनुभव. पुढच्या रविवारी यायचं की नक्की. हाय कर. घरापेक्षा जर असं वेगळं फील आलं असेल ना. 3 तास पण कंटाळा येतो. 3 तास ना. मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूत आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय.